शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सर. त्यांच्याशी आपण बोलूयात. सावंत सर, मगाशी तुम्ही पर्यावरणाविषयी सांगितलं, तर एक महत्त्वाचा मुद्दा असा होतो की आज आपण बघतो की सगळीकडे पाणी टंचाई आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाईला सुरुवात होते. अगदी चेरापुंजी आपण बघितलं तिथेही पाणी टंचाई आहे. पण छत्रपतींच्या काळात पाणी टंचाई नव्हती, एक योग्य व्यवस्थापन त्या काळी होतं. त्याबद्दल सांगा सर. शिवाजी महाराजांचं वास्तव्य महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतल्या दुर्गम किल्ल्यांवरनी झालं. ज्या ठिकाणी पाणी असायचं त्या ठिकाणी दुर्ग बांधले शिवाजी महाराजांनी, आणि ज्या ठिकाणी नसायचं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पाण्याचं अत्यंत खूप चांगलं व्यवस्थापन केलं. त्याचा आदर्श आज सुद्धा आपण घेतोय शिवकालीन पाणी पुरवठा योजना म्हणून. शिवाजी महाराजांचं तुम्ही रायगड घ्या, राजगड घ्या, प्रतापगड घ्या, हे जे काही किल्ले आहेत त्या सगळ्या किल्ल्यांवर आज लाखो पर्यटक जातात. शिवकाळामध्ये तेवढ्या संख्येने लोक जात नव्हती, पण त्या पर्यटकांना पुरून उरेल इतका पाणीसाठा आजही त्या किल्ल्यांवर आहे. अशा पद्धतीचं व्यवस्थापन शिवाजी महाराजांनी स्वतःच्या किल्ल्यांवर केलेलं होतं. रायगडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर रायगड किल्ल्यावर पडणारा पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब शिवाजी महाराजांनी त्या काळात वाचवलेला होता. 13 तलावांची निर्मिती शिवाजी महाराजांनी त्या पाण्यासाठी केलेली आहे. एवढंच नाही तर पाण्याची काळजी शिवाजी महाराज इतकी घ्यायची, त्यांच्या आज्ञापत्रात आहे की लढाई व्हायची त्यावेळेला तोफा असायच्या, म्हणजे भांडियाच्या आवाजाखाली किल्ल्यावर असणारे जे काही जिवंत झरे आहेत ते सोल्प होतील, म्हणजे ते आटतील म्हणून, आणि त्यानंतर पाण्याचा तुटवडा पडेल, तो पडू नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळेला दगडात टाकी खोदून घेतली. ती टाकी रिझर्व्ह साठा म्हणून ठेवलेली होती. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी पाण्याचं नियोजन केलं होतं. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी कोंडवे नावाचं गाव आहे पुण्याजवळ, त्या ठिकाणी एक लहानसं धरणही बांधून घेतलेलं होतं. शिवाजी महाराज आणि जलसंपत्ती, शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं आपल्याला समजून घ्यायचे असतील तर शिवाजी महाराजांच्या या गोष्टी सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत की त्यांनी पाण्यासाठी काय केलं, पाण्याचा वापर कसा काटेकोरपणे केला. आणि शिवाजी महाराजांच्याकडून चरित्राकडून आज घेण्यासारख्या गोष्टींमधली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांची जलनीती, जलव्यवस्थापन ही आहे. खरंय सर, शिवाजी महाराजांचं जलव्यवस्थापन असेल किंवा पर्यावरण जपण्याचा दृष्टिकोन असेल, शेतकऱ्यांबद्दलची रयतेची काळजी असेल, या सगळ्या याच्यातून एकच आपल्याला लक्षात येतं की अतिशय उत्तम राज्यकारभार कसा करावा, अतिशय उत्तम ज्याला म्हणता येईल सरकार कसं चालवावं, त्यावेळेस त्यांची राजेशाही होती, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांनी घालून दिला. इतरही काही पैलू आपल्याला तुमच्याकडून जाणून घ्यायचे, पण इथे घेऊयात एक ब्रेक. पाहू फक्त IBN लोकमत.